हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द शाईन्स वर्ल्ड. मी स्वप्नाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर मी आज आलेले आहे सुरतमध्ये, जिथे इस्कॉन टेम्पल आज बघायला आलेलो आहोत आपण. तर तुम्ही नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच नका विसरू. तर चला मी तुम्हाला दाखवते का इस्कॉन टेम्पल कसं आहे. आणि बाहेरची जी भीड बघताय तुम्ही, तर ही उन्हाळ्यातली भीड आहे. तर उन्हाळ्यातली गर्दी तुम्ही जशी बघताल तर खूप खूप म्हणजे हे 6 वाजताचं व्हिडिओ आहे, पण ऊन बघू शकता. सुरतमध्ये खूपच ऊन, तीव्र उष्णता आहे. तर त्याच्यानंतर हे दवबिंदू अंगावर पडणारे, जसं आपण शेतामध्ये पाण्याचे फवारे ओढतात तसं अंगावरती ओढत आहे. आणि आज आम्ही आलेलो आहोत सगळे ऑल फॅमिली. तर सगळ्याकडून हाय तुम्हाला. आणि आज माझ्यासोबत आहे मिनी व्लॉगर, तर त्याच्याकडून पण तुम्हाला सगळ्यांना हाय, हॅलो, नमस्ते. तर चला, वाट कसली बघताय, चला जाऊया मंदिरमध्ये. आमच्या मिनी ब्लॉगरमध्ये मला येऊ दे, मी शूट करतो. तर इतकं सुंदर पीसफुल, म्हणजे मनाला आल्हाददायक वाटणारं वातावरण आहे. आणि खूपच सुंदर, म्हणजे वातावरण पण एकदम पॉझिटिव्ह आहे. आणि तुम्ही बघू शकता सनसेट किती सुंदर झालेला आहे. ते हे मंदिराचा आसपासचा जो माहोल आहे तो पूर्ण एकदम शांततामय, कसलाही गडबड नाही, कसलाही गोंधळ नाही. इतकं सुंदर, असं बाहेरच खूप सुंदर वाटत होतं. शांतता वाटत होती मनामध्ये खूपच. तर इथे प्रसादालयसुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर मंदिराचं तुम्ही बघू शकता, इथे विविध प्रकारची पुस्तकंसुद्धा भेटतात. ग्रंथालय आहे, तर तुम्ही तिथं ग्रंथालयामधून तुम्हाला जे हवे असेल ते बुक घेऊ शकता. तर आपण मंदिरात एंट्री केलेली आहे. आणि आज मंदिरात बघा तुम्ही किती सुंदर सजवायचं काम चालू आहे. आणि मूर्ती तर कोरीव काम इतकं सुंदर सुंदर बनवलेलं आहे. जेव्हा तुम्ही सुरतमध्ये या तर नक्कीच भेट द्या. आणि खूप सुंदर सुंदर प्रतिमा इथं रेखाटलेल्या आहेत. आणि आणि इथे तुम्ही बघा किती सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती आहे. जे गोवत्स गोकर्ण, गोवर्धन जे म्हणतात आपण, तर गोवत्स कृष्ण इथं आज आम्हाला दिसलेले आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर सजवत आहे मंदिराला. आणि आत आल्यानंतर मला कळाले की आपण जे वृंदावन आपल्या घरासमोर रोज पूजा करतो तुळशी मातेची, इथं पण पहिली पूजा तुळशी मातेची केली जाते आणि नंतर श्रीकृष्णाची पूजा केली जाते. आणि येथे श्रीकृष्ण राधाजींचं आम्हाला मस्त आणि तुम्हाला पण दर्शन झालेलं आहे. किती सुंदर सुंदर सुबक मूर्ती बनवलेली आहे. आणि याच्यानंतर आपण जसं पावली खेळतो तसं इथेही मला प्रकार पाहायला मिळाला.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम राम हरे हरे. तर याच्यासोबत मी मंदिराचा आसपासचा जो परिसर आहे मी त्याला पण बघितला आहे. इथे भोजनालयसुद्धा अवेलेबल आहे आणि त्याच्यानंतर मी इतकं मग्न झाले होते. टाळ मृदंगाच्या नादामध्ये इतकं मी खूप छान एन्जॉय केलं. कारण लहानपणी आम्ही पावली खेळायचो ना मंदिरात, ते दिवस आता आठवत नाही. तर मला 8 मिस कॉल येऊनसुद्धा मला कळालेले नाही आणि त्याच्यानंतर मी फायनली आमचा छोटा मिनी ब्लॉगर रडत होता म्हणून आम्ही बाहेर आलेलो आणि बाहेर आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता किती मस्त असं वातावरण तयार झालेलं आहे. म्हणजे सावली पण आहे. त्याच्यानंतर हे दवबिंदू हा फवारा आमच्या अंगावर उडत आहे आणि मंदिराचं इतकं सुंदर विशाल वाटत होतं का हां, इथं असं वाटत होतं थांबून जावं. खूप शांत आणि तल्लीन झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही इथे ग्रंथालयात पण आलो. इथे तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी घेऊ शकता. म्हणजे आम्ही भगवद्गीता घेतली. त्याच्यानंतर अनेक गर्भसंस्कार वगैरे अशा अनेक स्वरूपाची पुस्तके इथे अवेलेबल आहे. आणि त्यानंतर आम्ही छोटासा नाश्ता पण केलेला आहे आणि जर तुम्ही मंदिरात खरंच आलेत तर तिथं जो वडापाव भेटतो नॉन गार्लिक आणि नॉन ऑनियन तो नक्की ट्राय करा. खूप सुंदर आहे आणि तिथली लस्सी पण खूप सुंदर आहे. खूप छान आहे, चविष्ट आहे. तर याच्यासोबतच आता मी माझा व्हिडिओचं एंड करते. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला इथून पुढे खूप सुंदर सुंदर मराठीमधून व्हिडिओ पाहायला मिळतील. त्याच्यामुळं लाईक अँड शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर चला बाय बाय. नक्की भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके बाय.